सध्या सर्वत्र प्लास्टिक फुलं आणि प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढलाय. कार्यक्रमांमध्ये सर्रास प्लास्टिक फुलांचा वापर वाढल्यानं शेतकऱ्यांच्या फुलांना मिळणारा भाव खूप कमी झालाय. यामुळे गांधीनगरसारख्या मोठ्या बाजारपेठेत नैसर्गिक फुलांऐवजी प्लास्टिक फुलं अधिक दिसतायत. या प्लास्टिक फुलांमुळे याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागलाय. तसंच शेतकऱ्यांच्या फुलाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय. या प्लास्टिक फुलांना आणि प्लास्टिक पिशव्यांना बंदी असतानाही ग्रामविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोणत्या प्लास्टिक वस्तूंवर बंदी आहे हे माहितीच नाही. त्यामुळे विक्रेते राजरोसपणे प्लास्टिक फुलांची विक्री करतायत. यासाठी ग्रामविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धोकादायक प्लास्टिकबाबत प्रशिक्षण द्यावं, प्लास्टिक पिशवी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. यावेळी मागणीचं निवेदन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांना देण्यात आलं. यावेळी पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, फेरीवाले तालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, बाबूराव पाटील, आबा जाधव, रामराव पाटील आदी उपस्थित होते.